श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने यंदाचा गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच आज बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला आहे। विनायक अवतार असलेला हा गणेश जन्म सोहळा यंदा देखील सुवर्ण पाळण्यामध्ये दुपारी 12 वाजता पार पडला। यंदा स्वराभिषेक, गणेशयोग, श्री गणेश जागर, नगर प्रदक्षिणा असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले। संपूर्ण मंदिराला आकर्षक पुष्प सजावट व रोषणाई करण्यात आली। पहाटे 3 वाजता ब्रह्मस्पती सूक्त अभिषेक झाले। याशिवाय गणेश सूक्त अभिषेक देखील मंदिरात सुरू आहे। तसेच सकाळी 7 ते 10 आणि दुपारी 1:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत गणेशयाग होणार आहे। मुख्य गणेश जन्म सोहळ्याला दुपारी 12 वाजता सुरुवात झाली। यामध्ये पारंपरिक वेशात महिलांनी सहभाग घेतला। जन्माच्या वेळी पुष्पवृष्टी देखील करण्यात आली। यावेळी गणेशाची मंगल आरती करण्यात आली। नगर प्रदक्षिणा मिरवणूक सायंकाळी 6 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरापासून निघणार आहे। त्यानंतर रात्री 8 वाजता श्री गणेशाची मंगल आरती होईल। रात्री 10 ते पहाटे 3 वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला आहे। गणेश जन्माच्या दिवशी पहाटे 3 वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुले राहणार आहे। तरी भाविकांनी विविध कार्यक्रमात सहभागी होत दर्शनाचा लाभ घ्यावा असे ट्रस्ट तर्फे कळविण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती। आपल्या समोर फळ मांडली, एका फळावर कळीने पाणी व्हायचो। तिने मागत त्याने वेगळो या निगारी भोजान पुष्पाने प्रकटनाचो गणादिवा दोब्रके दरुणाध्यक्ष बालचंद्र गजानना द्वादशैतान नामाने प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम आपल्या गोत्राचा सापडात काढून घ्यायचे। हातामध्ये अक्षता घ्यायच्या, गणपतीचं ध्यान करायचं। एक हातामध्ये गंधाक्षर गुण घेऊन ठेवायचं। खूप राज्य राज्य महाराज पांचलेंद्र वरमयामि नमस्करोमि मंगल बोलते महाधूप हम समर्पयामि गोकुल कर्जा महागणपते पादीप हम समर्पयामि समोर फळ महागणपते देवता प्रीत्यर्थम गणेश अथर्वशीर्षस्य आवर्तना महाविनय मनार्थे जन्म समर्पयामि अलंकरणार्थं स्नान समर्पयामि हृदि देवे नमः गणपते नमः एकदंताय वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रतिष्ठान आणि अभिषेक पात्र आहे ते गणपतीच्या मूर्तीवर ठेवायचं। अभिषेक नमस्कार एकदंताय विघ्ननाश भजताय श्रीवर्ष मूर्ते जगदिदंताय जगदि सर्वं जगदिदंताय जगदि सर्वं जगदिदंताय प्रकावत्वमा भगवत्तार भवश्रोतार भवधातार भवधातार अवादोचार उजव्या हातात अभिषेक पात्र धरायचं। डाव्या हातात निष्ठान अभिषेक पात्राचं संपूर्ण पाणी गणपतीच्या मूर्तीला महाधूप हम समर्पयामि गोकुल कर्जा महागणपते पादीप हम समर्पयामि समोर फळ महागणपते देवता प्रीत्यर्थम गणेश अथर्वशीर्षस्य आवर्तना महाविनय मनार्थे जन्म समर्पयामि अलंकरणार्थं स्नान समर्पयामि हृदि देवे नमः पाणी घ्यायचं। 3 वेळा उजव्या हाताने पाणी प्यायचं। 1 वेळा हातावरून खाली दाबडात पडीने द्वारे पास आहे। आपल्या समोर फळ मांडली, एका फळावर कळीने पाणी व्हायचं। तिने मागत त्याने वेगळो या निगारी भोजा
प्रकृतनाचो गणादिवः धूम्रकेतुर्वणाध्यक्षो बालचंद्रो गजाननः द्वादशैतान्नामानि प्राप्त्यर्थं श्री परमेश्वर प्रीत्यर्थं आपल्या गोत्राचा सापडात काढून घ्यायचे. हातामध्ये अक्षता घ्यायच्या. गणपतीचं ध्यान करायचं. एक हातामध्ये गंधाक्षर गुण घेऊन ठेवायचं. खूप राज्य महाराज पांचलेंद्र वरमयामि नमस्करोमि मंगलमूर्ती. पाणी घ्यायचं. 3 वेळा उजव्या हाताने पाणी प्यायचं. 1 वेळा हातावरून खाली दाबडात पडीने द्वारे पाच आहे. आपल्या समोर फळं मांडली. एका फळावर पडीने पाणी व्हायचं. धूम्रकेतुर्वणाध्यक्षो बालचंद्रो गजाननः द्वादशैतान्नामानि प्राप्त्यर्थं श्री परमेश्वर प्रीत्यर्थं आपल्या गोत्राचा सापडात काढून घ्यायचे. हातामध्ये अक्षता घ्यायच्या. गणपतीचं ध्यान करायचं. एक हातामध्ये गंधाक्षर गुण घेऊन ठेवायचं. खूप राज्य महाराज पांचलेंद्र वरमयामि नमस्करोमि मंगलमूर्ती. गणपती आणि अभिषेक पात्र आहे ते गणपतीच्या मूर्तीवर ठेवायचं. अभिषेकाय विघ्ननाथ महेश भजताय श्रीवर्ष मूर्ते जगदिदंतर सर्वं जगदिदंताय सर्वं जगदिदंताय भगवत्कार भगवश्रोतार भगवधाकार भगवधाकार उजव्या हातात अभिषेक पात्र करायचं. डाव्या हातात निष्ठान अभिषेक पात्राचं संपूर्ण पाणी गणपतीच्या मूर्तीला